नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालकांनो, इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांसमोर एक प्रश्न उभा राहतो की आपल्या पाल्याला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण किंवा कॉलेज करावं. मी निश्चितच या व्हिडिओमध्ये आपणास सांगेल की व्यवसाय शिक्षणामुळे आपणास रोजगाराच्या संधी लगेच उपलब्ध होतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम आपण पूर्ण केल्यास रोजगाराची संधी नक्कीच आपल्या समोर उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या जी काळानुरूप जो बदल घडत आहे, जी नवीन टेक्नॉलॉजी आता आपल्या समोर उभी आहे, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जो नवीन कोर्स सुरू करण्यात आलेला आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. हा जो कोर्स आहे, या कोर्सचा कालावधी 1 वर्ष, शैक्षणिक पात्रता 10वी पास. या कोर्समध्ये काय शिकवले जाते? IoT म्हणजे काय? IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून विविध उपकरणे एकमेकाशी जोडणे, जेणेकरून ती एकमेकाशी संवाद साधू शकतील. हा जो कोर्स आहे, IoT टेक्निशियन स्मार्ट सिटी ॲग्रिकल्चर वेगवेगळ्या पर्यायामध्ये आपणास उपलब्ध आहे. या कोर्सचे जे प्रमुख घटक आहेत, IoTच्या बेसिक कन्सेप्ट यामध्ये शिकवल्या जातात. स्मार्ट सिटीमध्ये IoTचा वापर, स्मार्ट स्ट्रीट लाईट्स, ट्रॅफिक, पार्किंग, वेस्ट मॅनेजमेंट इत्यादी. एम्बेडेड सिस्टीम आणि मायक्रो कंट्रोलर जसे की ऑर्डिनो, रास्पबेरी पाय, सेन्सर्स आणि ॲक्च्युएटरचा वापर, IoT नेटवर्किंग, वायफाय, ब्लूटूथ, लोरा, झिगबी, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डाटा स्टोरेज हे यामध्ये शिकवलं जातं. मोबाईल ॲप किंवा वेब इंटरफेसद्वारे कंट्रोल, बेसिक प्रोग्रामिंग, सी, पायथन, सायबर सिक्युरिटी व डाटा प्रायव्हसी, प्रोजेक्ट वर्क, स्मार्ट सिटीसाठी मॉडेल तयार करणे, हे या इंटरनेट ऑफ थिंग्स स्मार्ट सिटीमध्ये शिकवलं जातं. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपणाला करिअरच्या ज्या संधी आहेत, ते या प्रकारच्या आहेत: IoT टेक्निशियन, एम्बेडेड सिस्टीम असिस्टंट, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट टेक्निशियन, IoT डिव्हाइस इन्स्टॉलर अँड मेंटेनन्स, फील्ड टेक्निशियन, स्मार्ट डिव्हाइसेस, होम ऑटोमेशन टेक्निशियन. ज्या रोजगाराच्या संधी आपणास उपलब्ध आहेत, स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये रोजगार आपणास मिळू शकतो. म्युनिसिपल कॉर्पोरेशन IoT विभाग, IT कंपन्या IoT बेस्ड सोल्युशन, स्टार्टअपने स्मार्ट सोल्युशन तयार करू शकतात. IoT डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, फ्रीलान्सिंग, होम ऑफिस ऑटोमेशन सर्व्हिस आपण देऊ शकता. पुढील शिक्षणासाठी आपणाला ज्या संधी आहेत, डिप्लोमा, बॅचलर ऑफ व्होकेशनल इन IoT, एम्बेडेड सिस्टीम, रोबोटिक्स, CCNA, पायथॉन, प्रोग्रामिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग सर्टिफिकेशन आपण मिळू शकता. त्यानंतर BTech इन IoT किंवा इलेक्ट्रॉनिक्स करू शकता. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे, त्यामध्ये आपणास जो पगार आहे तो सुरुवातीला 12,000 ते 18,000 प्रति महिना, अनुभवानुसार आणि स्किलनुसार तो 30,000 पेक्षा जास्त असू शकेल. फ्रीलान्सिंग आणि बिझनेसमध्ये आपण चांगला नफा मिळवू शकता. या व्हिडिओमध्ये आपणाला इथे एक मॉडेल दिसत आहे की ज्या मॉडेलमध्ये स्मार्ट पार्किंग सिस्टीम किंवा इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, हे या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य कसे आत्मसात आपणास या कोर्समध्ये करता येतील. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर निश्चितच आपल्याला एक
नवीन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने त्याचा वापर आपण स्मार्ट सिटी किंवा इतर ठिकाणी IoT बेसमध्ये आपल्याला करता येईल, हे आपणाला या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. यामध्ये आपणास दिसतंय की जे इंटरनेट ऑफ थिंग्सचं जे वर्कशॉप आहे, या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी आहेत, त्या प्रशिक्षणार्थ्यांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे, की या प्रशिक्षणामध्ये जे IoT बेस्ड जो अभ्यासक्रम आहे, तो शिकवला